नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। IT ॲडमिशन 2024च्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय तर ॲडमिशन फॉर्म कधी सुरू होतील याची डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच ॲडमिशन फॉर्म भरताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या जेणेकरून तुम्हाला सदर फॉर्म भरल्यानंतर बऱ्याच वेळा मुलांना त्रास होतो, काही चुका झालेल्या असतात, त्यासुद्धा डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर या चुका त्याचबरोबर ॲडमिशन फॉर्म भरण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत त्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डिटेल्सकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला डिटेल सगळ्या मिळत जातील। आता इम्पॉर्टंट अगदी महत्त्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे प्रवेश घेताना तुम्हाला असणारे प्रमाणपत्र असतात, प्रवेश घेताना किंवा ऑनलाईन फॉर्म भरताना जे प्रमाणपत्र असतं त्याच्यावर डिटेल ही आधार कार्ड प्रमाणेच असणं आवश्यक आहे। म्हणजेच तुमचं नाव, वडिलांचं नाव, याच्यामधली जी स्पेलिंग असणार ती बिनचूक असणं आवश्यक आहे। म्हणजे तुमच्या प्रमाणपत्राची असणारी स्पेलिंग आणि आधार कार्डची असणारी स्पेलिंग ही बरोबर मॅच झाली पाहिजे, तरच पुढच्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठरणार नाही। त्यानंतर जन्मतारीखचा सुद्धा इश्यू असतो किंवा मेल फिमेलसुद्धा बऱ्याच ठिकाणी चुकलेलं असतं, या गोष्टीसुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, जेणेकरून सदर माहिती जर थोडीशी बदल असेल तर ती अपडेट लवकरात लवकर करून घ्या, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरतानासुद्धा अडचण येणार नाही। त्याचबरोबर मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला साधारण 1 ते 2 वर्ष तुमच्याकडे कंटिन्यू चालू ठेवायचा आहे, कारण त्याच्यावर बऱ्याच वेळा व्हेरिफिकेशनचे इश्यू असतात। त्यावेळी मोबाईल नंबर हा साधारण तुमच्याकडे कंटिन्यू चालू असणं गरजेचं आहे। तर या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, म्हणजे तुमचं स्पेलिंग मिस्टेक असतील, काही स्पेलिंग नावामध्ये बदल असेल तर ते आत्ताच करून घ्या। आधार कार्डनुसार सगळं करा किंवा प्रमाणपत्रानुसार आधार कार्ड बदलून घ्या। त्याचबरोबर मोबाईल नंबर मात्र कंटिन्यू चालू ठेवा, म्हणजे त्याच्यावर येणारे डिटेल्स तुम्हाला मिळणार आहेत। आता पुढे जाऊ आपण डायरेक्ट वेबसाईटवर। तोपर्यंत चॅनलला बऱ्याच व्हिडिओ टाकलेले आहेत, गेल्या वर्षीसुद्धा प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन संबंधी कशा स्टेप्स असतात त्या सगळ्या डिटेल्स, फॉर्म कसा भरावा त्याचीसुद्धा व्हिडिओ आहे, त्याची प्लेलिस्ट तुम्हाला मिळणार आहे। प्लेलिस्टची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। आता फॉर्म भरताना तुम्हाला जायचं आहे वेबसाईटवर admission.dvt.gov.in या वेबसाईटवर जा। या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसत आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला शक्यतो इथे 3 डॉटमध्ये जाऊन डेस्कटॉप साईट करून घ्या, म्हणजेच तुम्हाला सदर डेस्कटॉप साईट जी आहे ती प्रत्येक वेळी महत्त्वाची ठरणार आहे, कारण तुम्हाला बऱ्याच वेळा कम्प्युटर सारखा इंटरफेस दिसतो। इथे झूमसुद्धा करता येतं डेस्कटॉप साईटमध्ये, त्यामुळे सदर जी प्रोसेस आहे, आता यामध्ये ॲडमिशन 2024 ही प्रोसेस दाखवत आहे। इथे तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन या टॅबला जाऊन न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं आहे। आता इथेच म्हटलेलं आहे की कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर इयर 2024, म्हणजे या वर्षाचं ॲडमिशन लवकरात लवकर सुरू होणार आहे, विल स्टार्ट सून असं म्हटलेलं आहे। आता याच्या बऱ्याच स्टेप असतात, त्याच्याबद्दल माहितीसुद्धा प्रत्येक व्हिडिओमध्ये याच्यापूर्वीसुद्धा टाकलेली आहे। तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन स्टेप्स 1, 2 आणि 3 तुम्हाला पूर्ण करायची आहे, म्हणजेच न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये सदर स्टेप पूर्ण करायचे, पहिली आणि दुसरी ऑनलाईन भरण्यासाठी पूर्ण करायची आहे। या ज्या स्टेप्स आहेत, पहिली स्टेप म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करणं आणि ॲडमिशन फॉर्म डिटेल चेक करून पूर्ण करणं आणि ॲप्लिकेशन नंतर कन्फर्म करणं, ह्या 3 गोष्टी तुम्हाला सुरुवातीला करायच्या असतात। तर याची डिटेल तुम्हाला फॉर्म सुरू झाल्यानंतर कशा प्रकारे भरायचा याचीसुद्धा डिटेल मिळणार आहे। जर काही डाऊट्स असतील तर पूर्ण गेल्या वर्षीसुद्धा व्हिडिओ आहेत, जे फॉर्म कशा प्रकारे भरले जातात आणि फॉर्म भरल्यानंतर काय स्टेप्स करायचे असतात ते सुद्धा त्यामध्ये टाकलेले आहेत। जर अत्यावश्यक तर ते सुद्धा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला गेल्या वर्षी काय चुका झाल्या मुलांकडनं त्यासुद्धा त्यामध्ये दिलेल्या आहेत। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। थँक्यू व्हेरी मच।